जे जे येती ते तमाशाचे रंगीच रंगले असती ओघळ थांबवे पाटला प्रती कठीण झाले एकाने त्यात छंद आणला दारू पिऊन फिरू लागला तमाशाने आनंदाचा लोकाला कळस दिसे त्या ठाई हळूहळू तीच वाढली प्रथा दारू गांजांचा जमला जथ्था काय पुसता गावाची व्यथा आता तुम्ही कोणी दंडारी तमाशे करी कोणी दारू पिऊन शिव्या उच्चारी कोणी कोणाला माने तिळभरी लहान थोर स्वैर झाले व्यभिचारांची झाली दाटी गंजीफा खेळती पैशासाठी मुळे करती चोरी चपाटी काढती भट्टी घरोघरी मांस खाण्याचे वाढले व्यसन चैन पळे मध्या वाचून अनेक रोग मांस मध्यातून वाढले गावी मुले तेल लावणी बाल फिरवती पान चावणी कोठेही थुंकती सिगारेट ओढणी धूर सोडती धाकची नाही कोणाचा मधुर कष्टाने पैसा मिळवती तोही दारू पायी उधळती मुलांबाळा उपवास पडती होय दुर्गती जीवनाची दारू पिऊनी माती स्त्रीला सगळ्या गावीच चळ सुटला पुराला भांडला भांडीला कोर्ट कचेऱ्या गजबजल्या डोळे गडारात मिळही कोणीही कोणास मारुणी देई मुली बाळी सुरक्षित नाही ऐसा प्रसंग ओढवला ऐसा अडका नष्ट झाला ऐसा गाव उन्नतीस चढला सगळ्या गावाचा धिंगाणा केला दारू बाजांनी गावाचा उखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी तैसेची आहे जुगाराचे चोरीचे आणि व्यभिचाराचे पहिले बिघडती उखंडामुचे मग बिघडे गाव सारा आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व स्वतः प्रथम त्याने आचरिले मगची लोकांना सांगितले म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्यांच्या सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरीच जाण कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे गाव म्हणजे शुद्ध आरसा जे दाखवाल ते दिसेल सासा जे कराल ते करील खासा गाव आमुचा मी जे प्रारंभी बोललो भाग बहोनी प्रसन्न झालो तैसाची घरी वर्तू लागलो ऐसे होते सगळ्यांचे म्हणून मी आपणासी विनवितो योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करून ठेवता येतो प्रभावा पुढ्या अंगी हस्ती पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज तरी तीच लाट उसळली तेथी भुलान उल्हासे रारी जे जे गावी करी लोक तैसेची वागती घरोघरी म्हणून याची आहे जबाबदारी मुखंडावरती तेव्हा काय करावे आपल्या गावी ही योजना आपण ठरवावी तैसीच आपुली सर्व सुधारावी टाप टिप त्यात नेहमी सावध असावे जे जे करणे असेल बर्वे ते दूरदृष्टीने शोधून पहावे तेव्हा घ्यावे कार्य हाती नाही तरी सहज केले परिते प्राणावरी चाले सारे गावची बिघडले होईल ऐसे म्हणून गावी तेच सुरू करावे ज्याने गाव नाव लौकिक पावे एरवी शिवे हातही येऊन द्यावे विडंबन कार्य कदाचित केले एखाद्याने तेही सहन करू नये कोणे लावावी उधळवणी समंजसपणे वाईट रीती कारण जैसी संगती घडे तैसे अनुभवा येई रोकडे म्हणून सावध असावे मागे पुढे उत्तम गुण वाढवाया उत्तम खेळ उत्तम कार्य उत्तम कला उत्तम सौंदर्य गावास भूषण ज्याने होय तिचे कमी केले
त्यासाठी गावाचे मुखंड लागले, बाडे रुसू लागली, तरी पाहिजे झाल्यानंतर त्यांची कृती ग्रामगीता आपल्याला जगापर्यंत पोहोचवणारी एक विश्वगीता आहे. आणि राष्ट्रसंत, कोणालाही राष्ट्रसंत ही पदवी मिळणं कठीण आहे म्हणत असतील, परंतु राष्ट्रसंतांनी जे कार्य केलं ते अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे की जगाला. आणि हाही एक संसर्गच आहे. संसर्गामध्ये आणि एक मला छोटीशी शिवाजींची गोष्ट सांगायची आहे की गावोगावी आपण शिवाजींचे पुतळे उभे केले प्रत्येक ठिकाणी, परंतु आपल्या गावातल्या, आपल्या देशातली, आपल्या गावातली मुलगी अजूनही तिला आधार आहे नाही, घरी नाही तर दारी नाही. खूप मोठा कठीण आणि भीषण. तुम्हाला माहिती आहे श्रद्धाचं उदाहरण प्रत्येकाला गाजलेलं आहे, कितीतरी तुकडे करून टाकलेले आहे, परंतु काही दिवस त्याच्यावर खूप मोठ्या मोठ्या चर्चा झाल्या, शेवटी ते थांबलं आणि संपलं. पुन्हा अशा अनेक श्रद्धा प्रकरण आपल्याला दिसते की अजूनही तेच चालू आहे. हाही एक संसर्गच आहे. अशा जर मुली, जर ज्या गावातल्या मुली व्यवस्थित राहिल्या नाही आणि शिवाजी सारख्या पुतळ्यात 10 गुंड पाठीमागे लागले आणि मग तिला वाटलं की आता आपल्याला वाचायचं कुठे, कुठे थांबायचं, म्हणून तिला वाटलं का कमीत कमी आपण शिवाजीच्या पुतळ्या मागे लपलो तर कमीत कमी आपल्याला यांना शिवाजीच्या पुतळ्याला स्मरून किंवा त्याची आठवण म्हणून आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी, म्हणून ती मुलगी शिवाजीच्या पुतळ्या मागे लपायला गेली. गुंड तिच्या पाठीमागे लागल्यावर गुंडांनी तिथेही सोडलेलं नाही, त्याही ठिकाणी गुंड तिथे पोहोचले आणि त्या मुलीवर व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपण शिवाजीचं नाव घेताना कुठेतरी नतमस्तक व्हावं यासाठी ती त्या पुतळ्याकडे गेली, परंतु शेवटी तिला त्याही ठिकाणी आपलं हित सांभाळता आलं नाही. अशी आपल्या देशाची, आपल्या गावाची व्यथाकथा आहे. तमाशे आलेले, तमाशा गावागावात तमाशे नाचले, तमाशांनी लोकांना बिलकुल दारूच्या व्यसनाला, अनेक मद्यप्राशनाला, त्यानंतर मांस मच्छी खाण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि एवढ्यावरच थांबलं नाही तर अनेक स्त्रियांना नाचवण्यात सुद्धा आलं. आजही आपण पाहतो फारशी काही परिस्थिती खूपशी बदललेली नाही, कितीही सांगत असू तरी पण वास्तवता मात्र वेगळी आहे. म्हणून रामगीता आणि कृष्ण कथा त्या वाचताना फार छान वाटतं. आपण तिथे त्या ठिकाणी बसतो, परंतु अजूनही आपल्या समाजाला धारण करणारे किंवा असे अनेक गोष्टी, आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टी निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही. फक्त आपण एक खेदाची गोष्ट सांगते की आपण फक्त सांगतोय की नाही अशा गोष्टी केल्याने असं होते, तशाने तसं होते. कुठे होऊन राहिलं, कुठे आपल्या मुली, तुम्हाला तरी आज तुमच्या अनेक मुली पुण्या मुंबईत गेलेल्या आहे वेगवेगळ्या व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु तुम्ही समाधानी आहात का? नाही. कारण आपल्या मुली स्थिर असतील, आपल्या मुलींवर कुठे कोणता वाईट प्रसंग येईल हेही सांगता येत नाही. अनेक कायदे झालेले आहेत, तरीही पण मुलींना अजूनही त्यांना म्हणजे समाधान आई वडिलांना सुद्धा नाही, तर मुलींनाही नाही. आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरक्षितता आहे काय? नाही. ज्या ठिकाणी आपण जातोय तिथे सुरक्षितता मुळीच नाही. आणि म्हणून हा संसर्ग बदलवणं अतिशय मोलाचं आणि महत्वाचं. आणि संसर्ग प्रभाव म्हटलेला आहे हा अतिशय, कारण ग्रामगीता लिहिताना राष्ट्रसंतांनी 2 अर्थाने लिहिलेली आहे, 2 त्याच्यामध्ये शब्द आलेले आहे. आणि भूमियज्ञाचा प्रसार ज्यांनी केलेला आहे त्या काळात अनेकांनी आपली शेती दिली. विनोबा भावेंनी अनेक ठिकाणी आपापल्या शेतीचं अस्ति पंजीर फकीरतो असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलं आहे की सचे काम किया जग में जिसने उसने प्रभु का नाम लिया न लिया. अशा अनेक गोष्टी आहे की आपण सत्य मार्गाला लागणं, तेही ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे की सत्य मार्ग
काही अति महत्व आणि लोक वशीकरण पंचकामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत जवळपास. त्याच्यामध्ये संसर्गाच्या याच्यामध्ये 112 ओव्या त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहे आणि प्रत्येक ओवी ही अतिशय मार्मिक, शाब्दिक मार्मिक, जी गगनाला भिडेल अशी ओवी राष्ट्रसंतांनी प्रत्येक अध्यायातच दिली आणि याही अध्यायात लिहिलेली आहे. निश्चितच राष्ट्रसंतांनी फार मोठा व्यापक दृष्टिकोनातून विचार करून आज आपल्या समोर ती ग्रामगीता ठेवलेली आहे आणि तिचा केवळ दरवर्षी वाचून उपयोग होणार नाही, तर ती अनुकरण करणे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून सांगितलं आहे की रामकथा ही अनुकरण प्रिय आहे, म्हणून त्या अनुकरण करणार. म्हणून राष्ट्रसंतांनी राम आणि कृष्ण याच्यामध्ये आस्वाद कथा आणि अनुकरण कथा, आपल्याला अनुकरण प्रिय कथा ज्या सांगितलेल्या आहेत त्याच राष्ट्रसंतांनी त्याचा उल्लेख करून आपल्याला ग्रामगीतेमध्ये घेतलेला आहे. कारण आता वेळ संपलेली आहे. त्यांनी सांगितलंय की अनुकरण कसं असावं राष्ट्रसंतांनी, म्हणून सांगितलेलं आहे. मंडळी, माझं तोडकं मोडकं आपण या ठिकाणी फार काही मी ज्ञानी नाही, तरी पण तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला योग्य वाटलं ते याच्यातून घेण्याचा प्रयत्न करा आणि अयोग्य जे वाटत असेल ते माझ्याकडे सोडून घे. जय गुरु. मनुष्य हा जन्मापासूनच अनुकरणप्रिय प्राणी आहे. त्याबरोबरच आपण पाहतो की ग्रामाचा आत्मा हा सुद्धा अनुकरणप्रिय आहे. पाहतो की मनुष्य हा तन मन धन यांनी दुसऱ्याचं अनुकरण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आपण बघतो की ज्याप्रमाणे आपण स्वतः सुद्धा एखादी व्यसनाधीनता किंवा वाईट जर संस्कार असेल तर तो खूप सोप्या पद्धतीने अनुकरण करतो. परंतु जर एखादा चांगला सुसंस्कार कोणी आपल्यावर करत असेल तर तो सुसंस्कार आत्मसात करायला आपल्याला थोडा वेळ लागतो. तेव्हा संध्याताई धामणकर यांनी कार्यकर्त्यांचं काय कर्तव्य आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर मार्मिक उदाहरणं देऊन संसर्ग प्रभाव हा आपल्यासाठी कसा महत्वाचा आहे हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तेव्हा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे मी संध्याताई धामणकर यांचे आभार मानते आणि उद्याचा अध्याय आहे आचार प्राबल्य. ॲडव्होकेट वैशालीताई बोबडे या उद्या या अध्यायाला अनुसरून मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करते. जय गुरु. आणि सर्वांनी सामुदायिक प्रार्थनेसाठी उभे राहावे, आरती करता उभे राहावे. तुम्ही अवतार गजानन के, तुम्ही अधिकारी मानन के, तुम्ही प्रतिपाल अजानन के. बतायो ज्ञान ध्यान नको, मिटायो जन्म मरण नको, ये जग पार दियो आधार, बता कर सार मिलायो रूप हरि हर की, दया गण सद्गुरु सुख कर की. आरती जगदीश्वर की, पंत निर्वाण तुम्हारा है, देख कर काल करारा है, सहज के सहज उजारा है, सहज हो सहज निहारा है, सहज का मंत्र प्यारा है, जपे वह जग से न्यारा है, लगे
चले दर्शनांदों की झनकार, बना है विवेकार जनिहार, झिलमिल ज्योत जले शकदार, अंग पर पंचधातु की शान, गले में सागर रत्न की माल, सदा रहे मगन लगा लियो लगन, रूप जित गगन चाहता राखे सुर नर की, दया घन सद्गुरु सुख कर की, आरती तुम्हारी महिमा परंपार, कली में तेरो ही आधार, प्रकट हो गए संत अवतार, भक्त का कर दे बेड़ा पार, नाम जो भजे तुम्हारा यार, जन्म नहीं आवे बारंबार, दीन हम द्वार तुम्हारे आए, चरण पर शीश धरे लपटाए, कृपा कर नाथ दीन के तात, तुम्हीं हो पितु मात, हर टुकड़ा के भव हर की, दया घन सद्गुरु सुख कर की, आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की, जय देवी ग्राम गीता अवतार विश्वहिता, माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता, जय देवी ग्राम गीता, उजळीला सत्य धर्म, जन भक्तियुक्त कर्म, कडोकणी जीवनाच्या आकळीले वेद वर्म, जय देवी ग्राम गीता, चिन्मय कांती अंगी सौम्य मूर्ती परिश्रमी, फळकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी, जय देवी ग्राम गीता, विठ्ठल स्फूर्ती दाता पाठी उभा संत वृंद, अमोघ वरदाने कोते जनी ब्रह्मानंद, जय देवी ग्राम गीता, नर होय नारायण जन हाची जनार्दन, भुवैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा पूर्ण, जय देवी ग्राम गीता, गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती, समुदाय आचाराची तुझो वाळू आरती, जय देवी ग्राम गीता, संसार सारवाया मार्गदाहिशी आम्हा, सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा, जय देवी ग्राम गीता, अवतार विश्वहिता, माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता, जय देवी ग्राम गीता, अवतारं संसार सारं भुजेत्रहार, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि जगन्नाथ, मन्दारमाला कुसुमालकारि कपालमाला शङ्करा, दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय, समशाकजलं सिन्धुपात्रे, सुरतर्वशाखा लेखनी पत्रमुर्वी, लिखिगिरिवार शारदा सर्वकालं, तदपितो महानादेशपालं यात्रे, इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। जय गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आमच्याकडे टेम्पो ट्रॅव्हलर, इर्टिका, झायलो, झेस, स्विफ्ट डिझायर सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळेल. तसेच दर गुरुवारी शेगाव वारी, मोजरी ते शेगाव दर्शन दर गुरुवारी अवघ्या 600 रुपयात. त्यामध्ये नाश्ता, 2 वेळा चहा, पूर्ण व्यवस्थेसह शेगाव वारीचे आयोजन दर गुरुवारी करण्यात आले आहे. तरी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व पत्त्यावर संपर्क करा. आमचा पत्ता जय गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स, उमा कॉम्प्लेक्स, गुरुकुंज, मोजरी. विजय क्षीरसागर, मोबाईल नंबर
9823258275. दिनेश सोसे, मोबाईल नंबर 96 89 53 98 35.